तर मित्रांनो, तू रे माझा मित्र या मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. मित्रांनो, ईश्वरीने जे काही सात्विक फॅशनसाठी केलं त्यासाठी अर्णव तिचं तोंड भरून कौतुक करत आहे. ईश्वरी बोलत आहे, सर मी जे काही केलं ते माझं पण आहे ना. सात्विक फॅशन फक्त तुमचं आहे का? ते तुमचं जरी असलं तरी त्याला मी माझं मानते आता, कारण हे घर माझं आहे आणि त्यामुळे तेही माझं आहे. त्यामुळे मी हे सगळं केलं. तुम्ही माझं एवढं कौतुक नका करू. परंतु अर्णवला खूप आनंद झालेला असतो. आता ईश्वरीने अर्णवला खूप मोठा धक्का आणि सरप्राईज दोन्ही दिलेला आहे. मित्रांनो, आता ईश्वरीने ती जो काय बेडवर पडदा लावत होती तो तिने हटवलेला आहे. अर्णव तिला विचारत आहे, ईश्वरी आज तू पडदा नाही लावला? ईश्वरी बोलत आहे, सर आज मला पडद्याची गरज वाटत नाही. अर्णव तर धक्काच बसलाय, बापरे पडद्याची गरज वाटत नाही? ईश्वरी बोलते, हो सर, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि एवढा विश्वास आहे की मला पडद्याची गरज नाही वाटत. आजपासून आपल्या दोघांमध्ये पडदा नसेल. बापरे, अर्णव मनोमन खूप खुश झालेला आहे. ईश्वरीने मधोमधला पडदा हटवलेला आहे. आता मस्तपैकी अर्णव ईश्वरीला बोलत आहे, मिस इंदोर खरंच तू खूप ग्रेट आहेस. तुझ्या जितकं कौतुक करावं ना तेवढं कमीच आहे. ईश्वरी बोलते की सर मी जे काही केलं ते माझ्या ताईसाठी, माझ्या घरासाठी केलं, तुमच्या सात्विक फॅशनसाठी केलं. पण तुम्ही माझं एवढं कौतुक का करताय? आणि तुम्ही सुद्धा माझ्यासाठी खूप काही करता. तुम्ही आतापर्यंत जे काही माझ्यासाठी केले ना त्यापुढे हे काहीच नाहीये. तरी पण सर तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतो. सर तुम्ही माझ्यासाठी एवढं करता, काय विचार करून करता? मला माहितीये मी तुमची फक्त एक जिम्मेदारी आहे, त्यामुळे तुम्ही हे सगळं करता. बाकी मी काहीच लागत नाही ना तुमचं. कारण मित्रांनो, ईश्वरी खूप चॅप्टर आहे. तिला अर्णवच्या मनातलं काढून घ्यायचंय की अर्णवने तिला म्हणावं की नाही मिस इंदोर तू माझी बायको आहे, बायकोचा मान द्यावा. म्हणून आता मिस इंदोर म्हणजे ईश्वरी त्याला आठवून असं बोलत आहे की जिम्मेदारी म्हणून करता. परंतु अर्णवही तिला सांगणार आहे की नाही मिस इंदोर तू फक्त माझी जिम्मेदारी नाहीये, तर तू माझी मैत्रीण आहेस. बापरे, तिचा बिचारीचा पचकाच झालेला आहे. अर्णव मैत्रीण बोलला, तिला बायको बोललाच नाही. आता शेवटी तीच अर्णवला सांगते की सर मी जरी तुमची मैत्रीण असले तरी मात्र मी आधी तुम्हाला नवरा मानायला तयार नव्हते, परंतु मी आता तुम्हाला नवरा मानायला लागले. मला आता नवरा, मी तुम्हाला मानते, तुम्ही माझे नवरा आहात असं मला वाटतं आता, कारण तेवढा विश्वास माझा तुमच्यावर आहे. मित्रांनो, आता अर्णवचे तर आता लॉटरीच लागलेली आहे, पण इथे खूप मोठा धमाका होणार आहे. मित्रांनो, राकेशने अडगळीच्या खोलीचं साहित्य विकायला काढलेलं आहे आणि त्याला पैशांची गरज आहे. त्यामुळे आता तो त्या माणसाला बोलतोय की 3-4 लाखाला नक्कीच जाईल. परंतु ईश्वरी हे गपचूप सगळं ऐकते आणि बोलते की तुला 1 रुपया सुद्धा मी भेटून देणार नाही. म्हणून ईश्वरी आता खूप मोठं डोकं लढवते. मित्रांनो, ईश्वरी शेवटी मिस इंदोर आता ती काय करते, अर्णवला सांगते की अर्णव सर बघाच मी आता काय करते ते. मित्रांनो, ती त्या लोकांना सांगते की हे जे काही साहित्य आहे ते आम्ही दान केले, त्यामुळे आम्हाला याचा 1 रुपया सुद्धा नको आहे. आम्ही दान केले, आम्ही एवढी मोठं माणसं आहोत आणि आम्ही पैसे घेऊ का? आम्ही ते दान केले. बापरे, राकेशचा पचका झालेला आहे. आता मित्रांनो, राकेश काय करणार? रागाच्या भरात येऊन काही वेडावाकडे पावतर नाही उचलणार ना? काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.